या ठिकाणी जल जीवन मिशनच्या अंतर्गत हर घर जल से नल ही अतिशय चांगली योजना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी राबवली। सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 1707 योजना मंजूर झाल्या, परंतु अजून 472 योजना या ठिकाणी प्रगतीपथावर आहेत, अपुऱ्या आहेत। काही ठेकेदारांनी अर्धवट काम केलेलं आहे आणि सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ 683 योजना मंजूर होत्या, त्यातल्या 397 फक्त कंप्लीट झालेले आहेत आणि बाकीच्या काही प्रगतीपथावर आहेत। काही ठेकेदारांनी काम अर्धवट सोडलेलं आहे। त्यामुळे ज्या ठेकेदारांनी काम अर्धवट सोडलंय त्या गावाच्या पिण्याच्या पाण्याची परिस्थिती सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये अतिशय दयनीय आहे आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरने खरोखर चांगलं काम केलं, या ठिकाणी काम कंप्लीट केलं, या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ 60 कोटीची मागणी बरेच दिवस प्रलंबित आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये जवळजवळ 181 कोटीची मागणी प्रलंबित आहेत। माझी आपल्याला या निमित्ताने विनंती आहे, काही ठेकेदारांनी काम घेतले पण काम पूर्ण केले नाही। काम अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदाराला आपण समज देणार आहात का? काम पूर्ण झालेल्या कामांची देयके ठेकेदारांना कधी देणार, त्याचं काही टाइम लिमिट आहे का? मंत्री महोदय। सभापती महोदय, ज्या ठेकेदारांनी काम पूर्ण केलेले त्यांची निधी तात्काळ आपण त्यांना देऊ, कारण की आता आपल्याला निधी या ठिकाणी मिळालेला आहे जलजीवन मिशनला आणि ज्यांनी काम वेळेत पूर्ण केले नाही त्यांच्यावर सुद्धा दंडात्मक कारवाई आपण करतो आणि त्या कारवाईच्या अनुषंगाने त्यांना जो दंड आकारण्यात आलेला असतो तो आपण त्यांच्याकडून वसूल करून घेतो। सभापती।